राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते। या सरकारच्या धोरणानुसार तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। करमाळा येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। घरकुलाच्या बांधकामासाठी वाळूचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार नारायण पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, जिल्हा परिषद पक्ष नेत्या रश्मिताई बागल, जिल्हाधिकारी यश कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा टोकडे, सहदुय्यम निबंधक SS कोकाटे आदी मान्यवर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की जनतेने गाऱ्हाणी घेऊन मंत्रालयात जाण्याऐवजी मंत्र्यांनी गावात जाऊन जनतेचे निवेदन, तक्रारी स्वीकारणे व सोडवणे हे या सरकारचे धोरण आहे। पुढील 4 महिन्यात जिल्ह्यातील एकही गाव यातून सुटणार नाही, याची खबरदारी जिल्हाधिकारी यांनी घ्यावी। यापुढे मोजणी प्रक्रियेत गतिमानता येण्यासाठी 15 दिवसात मोजणी पूर्ण करणे, जिल्ह्यातील पाणद रस्ते व वहिवाटीचे रस्ते जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनी पालकमंत्र्यांशी समन्वय साधून प्रत्येक रस्ते शोधून त्यांची मोजणी करून शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी सुरू करावे। तसेच रस्त्याच्या बाजूला जाळे लावावी, जेणेकरून जाळे तोडली जाणार नाहीत व रस्ता बंद होणार नाही। जर कोणी रस्ता अडवला तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल। त्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण मोजणी होणे आवश्यक आहे। नागरिकांनी दिलेल्या नियमात असलेल्या निवेदनावर 3 दिवसात मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी नागरिकांना दिले। तसेच देवस्थानाच्या जमिनीबाबत कायद्यात सुधारणा करण्याबाबत त्यांनी सांगितले। त्याचबरोबर जनतेची जराही हेळसांड करू नये, जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवावेत, तसेच भ्रष्टाचाराच्या कुठल्याही तक्रारी येता कामा नयेत, अशा सूचनाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी केल्या।